मग भाई मित्रांनो, आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण खाणार आहे आईस्क्रीम विथ द वन अँड ओनली यश बावधनकर आणि अथर्व आदरकट्टी. या दोघांचं मुंबई शहर आहे त्यामुळे मुंबई शहरामध्ये, नव्या मुंबईमध्ये आणि स्पेशली घनसोलीमध्ये आगमन झालेलं आहे भाई. बट ही आहे नवीन ट्रिप आणि नव्या ट्रिपचा हा नवा कोरा करकरीत व्लॉग तुम्ही बघताय. मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून ठेवा. बाकी उद्या सकाळी भेटतो तुम्हाला. आता फटाफट रेडी होऊन नाश्ता घे बाई, काय होत नाही. घे घे बाई, घे कोणतं पण घे, तूच देणार पैसे. यशा घे बाई, काय प्रॉब्लेम नाही. सर्दी वगैरे तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो, यश बावधनकर जरा कॅमेराशाय पर्सनॅलिटीचा माणूस आहे. बट जर तो बोलायला लागला ना तर चांगले चांगले शांत होतात. हा पण त्याची खासियत ही आहे. सो जर तुम्हाला तो सध्या थोडा शांत वाटत असेल तर असा काही विषय नाही आहे. जशी जशी ट्रिप पुढं चालल ढकल आपली नेक्स्ट लेवलला तो उभारून येईल माणूस. बघा आता कॅमेऱ्यात बघत पण नाही, एवढा कॅमेराशाय आहे. आणि हा माणूस एकदम कॅमेरा फ्रेंडली. बघा बघा बघा, हा सगळ्यात जास्त कॅमेरा फ्रेंडली माणूस आहे. सो समतोल साधणार आहे आपण या व्लॉगमध्ये. कॅमेरा शाय वर्सेस कॅमेरा फ्रेंडली. लेट्स सी कौन जीतता है. यस भाई, ऑल सेट ना भाई. नमस्कार मित्रांनो, दिस इज द डे आणि आपण निघलो आहे सोमनाथसाठी. ही आपली गुजरातची तशी सेकंड ट्रिप आहे. लास्ट टू लास्ट इयर आपण एक गुजरात ट्रिप केली होती. बट ही ट्रिप जरा खास होणार आहे कारण आपल्यासोबत आपले खास फ्रेंड्स आहेत. अथर्व आदरकट्टी, यो हाय गाईज, आणि यश बावधनकर, ज्याचं नाव श्रीशैल्य आहे रिअलमध्ये. भाई जरा हाय कर इकडे व्लॉगला. सो आम्ही जरा वेगळा प्लॅन केला आहे आणि आम्ही चाललो आहे फ्लाईटने यावेळेस. इयर एंड ट्रिप आहे, थोडं बजेट हाय ठेवलं आहे ट्रिपचं. सो वर्षाची शेवटची ट्रिप आहे म्हटल्यावर जरा तनकट झालीच पाहिजे ना. एक्झॅक्टली विषय आहे का भाई. त्याच्यामुळे आम्ही थोडं चाललो आहे, फिरतो जरा, बघतो कसा विषय. त्यात आम्ही सोमनाथ, द्वारका, नागेश्वर आणि गिरनार इतना सब हम कवर करने वाले दोस्तों. सोमनाथ बोलला का तू. हाँ बोलो ना. बोलला है भाई, सोमनाथ नहीं बोलेंगे. तो इतना सब कवर करेंगे और मस्त बढ़िया एकदम हाई लेवल का व्लॉग बनाएंगे. फुल एनर्जी रहेगी इस व्लॉग में. देखते रहो आप और व्लॉग को एंजॉय करते रहो. लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो मित्रांनो. आणि बाय द वे माझं लुक पण सांगा जरा कसं दिसते. जरा डेनिमचं जॅकेट आपलं 2 वर्षापूर्वी घेतलेलं घातलेलं आहे. आपण जे बोलतो तेच करतो. त्याला मी काल बोललो मी चप्पल घालून येणार आहे, फ्लाईट असो का काय पण असो. त्याला वाटलं मजाक करतोय, पण तुम्हाला भाई इधर चप्पल ही पहन क्या है देख लो. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. चप्पल घालून ट्रेकिंग केलंय, जॅपोनी केलंय, काय नाही. ट्रेक कोण करते, ट्रेक नाहीच आहे. सेफ्टी पर्पजसाठी ना मित्रांनो स्पाइस जेटचं विमान केलं आहे. स्पाइस जेट काय विषय नाही आहे. आपलं विमान काय कॅन्सल पण होणार नाही आणि काहीच नाही. त्यामुळं विषय इझी आहे. सनकिस मोमेंट ऑफ द डे.
डीजी यात्रा लय क्रेझी आहे भाई. डीजी यात्रा विदिन अ सेकंड भाई. आम्ही जस्ट असं आलो आतमध्ये आणि चेहरा बघितला डायरेक्ट दार खुलले ना आमचे. म्हणजे आमच्यासाठी आमच्या म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल विषय भाई. फर्स्ट टाइम इन मुंबई डोमेस्टिक एअरपोर्ट. मित्रांनो आपण इकडून एक इंटरनॅशनल फ्लाईट घेतलेली बट डोमेस्टिक फ्लाईटची फर्स्ट वेळ. यश बावधनकर तुमची पहिली फ्लाईट आहे. हाऊ इज द फिलिंग राईट नाव? मस्त 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 वाटतं तुला? क्रेझी एक्सपिरियन्स घेणार तू भाई. मजा आहे तुला. स्पाइस जेटची ही फ्लाईट जरा छोटी आहे बट एन्जॉय करशील तू. आम्ही दोघं इकडे निवांत गप्पा मारत बसलोय, मी आणि अथर्व. हा ना. आणि आणि बिझनेसमन बिझनेस काय विषय असतो बिझनेसचा हे आम्हाला आता कळतं. बिजनेस का काम करते. इधर से पूरा है, पैसा चलते इधर रहना से एक चाहिए. पेटी उधर भेजो, उधर से एक पेटी इधर भेजो, रोकड़े में पैसा दो, ये करो वो करो. म्हणजे माणसांना पैसे कमवायचा जो शॉक आहे ना तो बिझनेसमॅनकडूनच शिकायला पाहिजे. अभी बोला यूपीआई नहीं चाहिए, रोकड़ा भेजो. हाँ वो पैसा बोला सब कैश चाहिए. कैश में चाहिए पूरा कैश. ओनली कैश. कैश में पैसा खेलता है भाई आपने. बहुत बम पैसा है. इकडे ना. एकदम प्रायव्हेट लेवलची बस बोलवली आपण आपल्यासाठी आणि बस पण आलेली आहे. सोबत चाललोय आता विमानाकडे. स्पाइस जेट एकदम भारत असं वेगळं आमचं प्रायव्हेट जेट सारखं बघायला अक्षरशः आश्चर्यचकित व्हाल. बघाल तर रडाल. प्रायव्हेट जेट. प्रायव्हेट ओ माय गॉड द स्मार्ट लुक. तर भावांनो झालाय मोठा विषय. आपलं प्रायव्हेट जे दिसतंय हे एकदम छोटूसं विमान आहे. एकदम सुरू होता होता संपलंय असं वाटतंय. बघा विमान आमचं कसलं आहे. एकदम क्यूटेस्ट विमान आहे भाई. छोटीशी विंडो आहे त्याला एक. आणि आम्ही बोलतो इकडे व्हिडिओ घेणार तगडा लेवलचा. बट हे विमान बघून मला मजा येऊन गेली भाई. एकदम नेक्स्ट लेवल. छोटंसं विमान, सुंदर विमान. Todo lo que vea, porque sabe lo que es la todo lo que vea, todito, todito. छोटंसं सुंदरसं विमान आहे आपलं. सीट नंबर आहे आपला ABC. ये है विंडो सीट. क्या बढ़िया विंडो सीट. मागून लिया. आम्ही 2 विंडो सीट घेतलेल्या. दोघांनाही विंडो नाही. दोन्हीला विंडोज नाही. ह्या लेवलची विंडो सीट आहे आमची. आमचे ज्या लेवलचं स्ट्रगल आहे ना आयुष्यात, ह्या लेवलचं स्ट्रगल कोणाच्याच आयुष्यात येऊ नये. काय खरंय. बेकार आहे भाई. पहिलं विमान सफारी. पहिली विमान सफर भावाची विदाऊट विंडो सीट. ते पण दळबदरी विमान. ऑन विंडो सीट विदाऊट विंडो. ते पण विमान कसले दळबदरी. दळबद्री काय चांगलं विमान आहे. आहे. उतरल्यावर बोल काय बोलायचं ते. Today our flight time will be 1 hour. This flight is under the command of Captain Arun Kumar and First Officer Akash Singh. Your cabin team today is Rupesh and you see the cabin crew. We assure you that we are here for your safety and service. Thank you. मराठीत पण बोला. मराठीत नाही बोलतो. सूचना के लिए कृपया भाई फ्लाइट मोड में अभी शुरू कर देता हूँ क्योंकि हम बैठे फ्लाइट.
चालू ठेवलेला आहे. बघू आता काय कसा विषय काय आहे ते. 2,000 years later. आपलं उडतं झालं तुम्ही 2 तास झाला फिरतो तुम्ही उडतं इकडं. बघू वैतागला आता. A few moments later. नेक्स्ट लेवल स्पीड पकडलेला आहे. आत्ता स्पीड घातलाय आता. थांबव खाली वाटतंय का फुल स्पीड आणलेला आहे चंपू. एवढं आलं बघ मी. मोठं चालतंय इकडे. एक क्वालिटी विषय स्मूथ केली भावाने. स्मूथ केली. काय नंतर आलं का? काय नाही मला नॉर्मल आमच्या कॅप्टन लँडिंग नाही करताय. एकदा टच केलं खाली जमिनीला आणि परत उडवली. ऍक्च्युअल मध्ये आम्ही तर 40च मिनिटात आलोय. याच्यामध्ये थोडा वेळ जाणार आहे त्यांना माहिती होतं. यशा एका फ्लाईटमध्ये दुसऱ्यांदा बसून कसं वाटतंय? पहिलीच फ्लाईट दोनदा. ही फ्लाईट एकदा टेक ऑफ होऊन लँड झाली पण त्याला लँडिंग जमेल नाही. आपले कोला की घाबरलं लगेच उडवले ते. यशाची दुसरी फ्लाईट आहे आता. पुऱ्या ताकदीने ब्रेक लावलाय भावाने. पुऱ्या ताकदीने जीव पुऱ्या ताकदीने ब्रेक लावलाय. वाटत ना त्याला तेच बोललो. अथक प्रयत्नानंतर कॅप्टनच्या आपण उतरलेलं पोरबंदर एअरपोर्टला. भावानी एका फ्लाईट एक्सपिरियन्समध्ये 2 फ्लाईट एक्सपिरियन्स देऊन टाकले तिकडं. राप करून पहिल्यांदा एकदा लँडिंग केली होती. परत त्यांनी उडवली विमान. त्याला जमलंच नाही. मग दुसऱ्यांदा त्यांनी जी लँडिंग केली ना नेक्स्ट लेवल केली. आणि आम्ही दोघं हसायला लागलेलो. आपण दोघं घाण हसायला लागलो ना त्याची फाटून हातात आली. एकदम लोकल लेवल वाईब. एकदम सिम्पल एअरपोर्ट. सुंदर एअरपोर्ट. काही तामझाम नाही काय नाही एकदम सिम्पल लेवलला सगळं. आणि इकडे ऑटो रिक्षासाठी सगळे आमची वाट बघत उभे. बट आम्ही गेलेला इकडे आहे आणि आमचा ड्रायव्हर आता काही क्षणात. सो विल वेट फॉर हिम अँड देन सॉरी नहीं भाई वो क्या बताया भाई. इधर खाने को कुछ है क्या भाई? कोई हेड नहीं. समझ रहा है ना तेरे को बेटे? कुछ नहीं खाने को. वो बेटे इधर पे जाना पाया. कुछ नहीं खाने को. इनको पूछना बोलते ना कुछ नहीं है इधर नहीं है भैया कुछ. समझा. नहीं समझा क्या? ओए ये बंद कर. हीरो क्या बंद कर. हाँ? अरे निशा फूड कॉर्नर है ना इधर. अरे निशा में कुछ नहीं मिलता. क्या निशा. आम्ही आता गॉगल बिगल घालून पुणे स्टाईल इकडे चाललो आम्ही फिरायला आता. FYI हा खूप कॅमेरा शाय आहे.
पण तरी हा कसा बसा आम्ही याला बनवलंय की कॅमेऱ्यामध्ये पण हा तरी असं वाटत नाही की खूप उत्सुक आहे तिथं आल्यावर. आणि काय बळजबरी त्याला आणल्यासारखं करतोय तो फार. बट तो आता होऊन जाईल फ्री 2-3 दिवसामध्ये आणि 2-3 दिवसात आमची ट्रिप पण संपून जाईल. सो फ्री झाल्यावर तो घरीच जाणार. अपडेट, आम्ही इकडं पोरबंदरच्या रस्त्यावरून चालतोय फक्त आणि आम्हाला लागलेली आहे भूक किती वेळ झाला चालतोय आम्ही आणि इथं काय? खायला काहीच नाहीये. सगळं नुसतं रस्ता दिसतोय आणि पान मच्छी दिसतंय. माहिती का आता? काय करावं आम्ही, करावं काय आम्ही भाई? गुजरातची मोदीजींची गुजरात काय आहे? ए भाई असं काय नाही. हे कट कर, एडिटर कट दिस. गाडी आलेली आहे मित्रांनो. आपण परत बसलोय कॅब मध्ये आणि चाललोय डायरेक्टली 4 धाम मधले 1 धाम म्हणजेच